सक्रिय वेळ घ्यायला आलेला होता. काय नेमके विषय होते, कोणती मागणी घेऊन आता ताईसोबत भेटण्याचा जे संदर्भ होता ते जे शेतकरी अतिवृष्टी आहे ते लोकांना आता पण अनुदान भेटलेला नाही आहे, त्या बाबतीत बोलणं झालेलं आहे. आणि संपदा मुंडे जे हत्या प्रकरण आहे त्या बाबतीत बोलणं झालेलं आहे. आणि जे SIT चौकशी लावली होती ज्ञानेश्वरी ताईबद्दल महादेव हत्या प्रकरणमध्ये त्याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे. आणि जे येणारी निवडणूक आहे त्याची युतीच्या संदर्भात बोलणं झालेलं आहे माझ्या. जसे की मी मेन मुद्दा तो हेच सांगितला की जसे संपदा मुंडेचा जे हत्या प्रकरण आहे ते शांत झाला आणि कशाला झाला तो ताईला मी रिक्वेस्ट केली आहे की ताई जोपर्यंत संपदा मुंडेला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसू नका. एक निवेदन मी हे दिलेलं आहे त्यांना. आणि शेतकरी लोकांच्यासाठी जे आहे ते मुद्दा उचला, क्योंकि आता पण शेतकरी लोकांची कुठे कुठे पाहणी पण झालेली नाही आहे आणि अनुदान भेटला नाही आहे. तो याच्यावरती आमचा मेन लक्ष होता. आणि जे हे निवडणूक आता सुरू झालेली आहे नगरपालिकाची तो त्याच्यावरती बोलणं झालेलं आहे. तो ताईंनी एकच सांगितलेलं आहे की आता सगळे स्वतंत्र लढत आहोत. तो जिथे तुम्हाला असं वाटते की इथे आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे तो तिथे तुम्ही द्या, जिथे तुम्हाला वाटते की इथे सपोर्ट घ्यायचा आहे तो तिथे आम्ही तुम्हाला देऊ. आणि जे युतीमध्ये आपले पार्टी जे स्वराज्य शक्ती सेना आहे ते त्या स्वराज्य शक्ती सेनाला मी युतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. तो ताईने हे सांगितलेलं आहे की 5 तारखेनंतर जे आहे ते महानगरपालिकाचे जे निर्णय होणार आहे की निवडणूक कधी आहे तो त्यानंतर 5 तारखेनंतर सगळ्यांसोबत बोलून आपण ठरवू की कधी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाविकास आघाडीमध्ये स्वराज्य शक्तीला घेणार आहे. स्वराज्य शक्ती सेना आहे, मला कोणासोबत लिंक जायची इच्छा आहे? पूर्ण महाविकास आघाडीसोबत की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार? आता ताईने मतलब जे सांगितलेलं आहे मला, आता मी स्वतःचे मनातून काही बोलू शकत नाही जास्त, क्योंकि मला माहीत पण नाही आहे जास्त. तो त्यांनी सांगितलेलं आहे की आता तुम्हाला जिथे आम्हाला सपोर्ट द्यायचा आहे तुम्ही द्या आणि जिथे तुम्हाला लागेल तिथे आम्ही देऊ, क्योंकि हे स्वतंत्र निवडणूक आहे. आणि याचे पुढे जे निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका त्याच्यामध्ये युतीमध्ये आम्ही सहभागी होणार आहे. स्वराज्य शक्ती सेना आहे तर तुम्ही आता नगरपालिका, नगरपंचायत किंवा महापालिकेचे जे येणाऱ्या निवडणूक आहे तुम्ही उतरवणार तुमचे उमेदवार? तुम्ही स्वतः कुठल्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणार आहात का? मी स्वतः नाही उतरणार आहे. फक्त आपले उमेदवार जे आहे आपले पक्षाचे आणि दुसरे पक्षाचे पण आज स्वराज्य शक्ती सेनामध्ये मी तुम्हाला दाखवू शकते की मोठे मोठे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष असे मोठे मोठे पदावर काम करणारे जे कार्यकर्ते होते ते स्वराज्य शक्ती सेनामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. फक्त कशासाठी की त्यांना निवडणूक लढायचं आहे, क्योंकि कार्यकर्ता झाल्यानंतर त्या लोकांना 30-30 40-40 वर्ष झाले पण संधी कुठेही भेटली नाही. तो त्याच्यासाठी हे स्वराज्य शक्ती सेना जे पक्ष आपण लोकांना संधी देण्यासाठी काढलेला आहे. हां, आता अचानक एकदम अचानक मी झोपेतून उठली तो माहीत पडला की आचारसंहिता लागली. आपली तयारी जानेवारीची होती, क्योंकि मीडियावरती काय दाखवत होते जानेवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे, पण अचानक आचारसंहिता लागली तो आमची पूर्ण तयारी नाही. तरी पण मी प्रयत्न करते नगराध्यक्ष जे सीट आहे ते उभे करण्याची माझी तयारी आहे. कळली पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये जे जुने प्रवक्ते होते त्या सगळ्यांना साईडलाईन केलेलं असल्याचं पाहायला मिळतं. रुपाली भोसले पाटील असतील किंवा वैशाली नागवडे असतील, अमोल मिटकरी असतील, हे सर्वजण कुठेतरी अजित पवार यांच्या संदर्भात सातत्यानं आवाज उठवणारे हे प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते. परंतु आता कोणाच्याबद्दल? अजित पवार यांची बाजू मांडणारे हे सगळे प्रवक्ते होते. आता त्यांची सगळ्यांची साईडलाईन जी आहे ती त्यांच्या पक्षातून झाली. कुठेतरी रुपाली चाकणकर यांना फेवरिझम पक्षामध्ये होत आहे अशा पद्धतीची टीका आता विरोधकांकडनं होताना पाहिजे. आता जे राष्ट्रवादी जे अजितदादाची जे राष्ट्रवादी पार्टी आहे त्याच्यामध्ये असं आहे त्या लोकांच्या डोक्यामध्ये त्या लोकांना सुधच नाही आहे की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे.
ते चाहे रुपाली ठोंबरे असो किंवा रुपाली चाकणकर असो, तो त्याच्यासाठी अजितदादांनी इतका मोठा निर्णय घेतला असेल. आणि रुपाली चाकणकर ताईला आज सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट आहे. आणि कशाला हे सपोर्ट दिलेला आहे, रूप बघून दिलेला आहे, काय बघून दिलेला आहे आपल्याला माहीत नाही तो. आणि काय काम तो काय केलेला नाही आहे. आज मी ग्राउंड लेवलवरती महिलांच्यासाठी काम करत आहे. आणि आपण अगोदर पण बघितलेलं आहे की जे संपदा मुंडे एक युवा मुलगी मेली आहे, तरी पण तुम्ही त्यांचे चरित्रवरती तुम्ही आक्षेप करताय. आणि तुम्ही महिला आहे की काय आहे. आणि हे रुपाली चाकणकर ताई संदर्भात मी 2 वर्ष अगोदर जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये, तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे. आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाही आहे. आणि बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जसे त्यांच्या कार्यकाल जे पूर्ण झालेला आहे, तरी पण त्यांना कशासाठी बसवलेलं आहे मला तो कळत नाही. काहीही कळत नाही हे गोष्टी. आणि काय महिलांच्यासाठी काय काम पण करत नाही. आणि कशाला त्यांना पाठवल अजितदादा देत आहे मला ते पण कळत नाही. आणि मी काय बोलू शकत पण नाही त्याच्याबद्दल.